2 आहेत याच्यामध्ये. अंदर खोंडा घे खोंड्यान पकड धर. म्हणून मी ह्याला देत नव्हतो. मधोमध बस. माझी घे पण अडकली. हा मेला रे. नीट बस. गाईस 2 खेकडे भेटले पण आमचे घाट फाडला नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण खेकडे पकडायला पुन्हा जाणार आहोत आणि यावेळी आपण होडी घेऊन जाणार आहोत. तर त्यासाठी आता होडी न्यायला आपण इथे आलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथून आपण होडी घेऊन जाणार आहोत. म्हणजे होडीसाठी आपण जो जुगाड केला आहे, आपल्याकडे रिक्षासाठी जो फायबरचा मोल्ड वापरला जातो, म्हणजे रिक्षाचे जे हुड असतात त्याच्यासाठी जो फायबर वापरला जातो त्याचा साचा आहे आपल्याकडे, जो पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे तरंगतो. तर तो आता आपण वापरणार आहोत आणि त्या पद्धतीत आपण खेकडे पकडणार आहोत. चला तर आपण जाऊया त्यासाठी. बस चला आपण पण बसूया याच्यामध्ये. ओके, चला मित्रांनो, आपली होडी निघालेली आहे. गुरु भैया ड्रायव्हर. आपण पुन्हा मांस, आता ह्यावेळी मित्रांनो आपण मांस आणलेलं आहे, जे कोंबडीचं मांस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर ते आता आपण बांधायला सुरुवात केली आहे. आणि तुम्ही बघू शकता, मागच्या वेळी आपण ह्या बांधावरून खेकडे पकडत होतो आणि ह्यावेळी आता आपण पाण्यामध्ये उतरलो आहे. तर आता आपण असे आतमध्ये आलेलो आहोत आणि आपला खोंडा तयार आहे. आपण इथे टाकणार आहोत. इथे अशा पद्धतीने मला पाण्यात टाकायचं आहे. तसेच आपण आता इथे पुढे हे कंटिन्यू टाकत जाणार आहोत. आपण मागच्या वेळी इथे होतो बांधाजवळ आणि आता आपण आता आतल्या भागामध्ये आलो. कसं, हे जे मॅनग्रोवची झाडं असतात, म्हणजे जे कांदळवन ज्याला म्हटलं जातं, याच्यामध्ये खेकडे जास्त प्रमाणात असतात आणि ते आपल्याला इथे आतल्या भागांमध्ये मोठे मोठे सुद्धा मिळतात. बस रिवर्स पुढे घ्या भेटते. परफेक्ट. तर सर्व खोंडे टाकून झालेत आपले. आता आपण पुन्हा पाण्यामध्ये सर्व लाईनमध्ये खोंडे टाकलेत आणि आता थोडं आपण रेस्ट करायला आलो इथे. यावेळी तर आपण आता मग कोंबडीचं मांस आणलं आहे, तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे आता मागच्या वेळीसारखी आपल्याकडे काही गडबड नाही आहे की लगेच जाऊन काढायचं आहे, बेट संपेल असं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे आपण इथे मस्तपैकी 20-25 मिनटं रेस्ट करणार आणि त्यानंतर मग आपण पुन्हा ते काढायला जाणार आहोत. तर मस्तपैकी इथे छान वारा सुटला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सर्व कांदळवन आहे, सर्व मॅनग्रोवची झाडं आहेत आणि मस्तपैकी पाणी पण आपल्याला बघायला मिळतं इथे. छान वाटतं आहे. चला मेल्यानो. Few moments later. चला, आता आपला पुन्हा वेळ झालेली आहे आता खोंडे काढायची. आता आपण इथून निघालो आहे आणि जसं आपल्या लाईनमध्ये तर खोंडे येतील तसे आपण काढणार होतो. अरे काठी आली अंगावरती. सुरुवात करूया. पहिला खोंडा आपला इथेच आहे, मला बघायला मिळेल. बघा थर्मोकॉल इथे दिसतं. तर आपण पहिलाच काढूया. आहे याच्यामध्ये पहिलीच बदली
ओके अरे दोन होते एक गेली मोठी होती ती. एक मिळाली एक पळाली ती पण जावी आपल्याला जास्त मिळाला जोड आहे रे हा मस्त साईजचा मिळाला आपल्याला आता हा एक त्याला एकच डेंगा आहे साईज पण चांगली आहे छान पीस पुन्हा याच्यामध्ये शाबास दोन आहेत याच्यामध्ये खोंडा घे खोंड्यान पकडदार म्हणून मी ह्याला देत नव्हतो मधोमध बस माझी घे पण अडकली हा मेला रे. नीट बस गॅस दोन खेकडे भेटले पण आमचे घाट फाडला नाही मग संपलं याच्यामधलं नवीन बांधायला लागणार मित्रांनो पहिला राऊंड आपला पुन्हा आता कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या त्याच्यामध्ये तुम्ही आता बघू शकता की आपल्याला इकडे कुर्ल्या मिळाल्या त्याच्यामध्ये ह्यावेळी आपल्याला चांगल्या साईजच्या मिळाल्यात म्हणजे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण त्या बांधावरून किनाऱ्यावरून टाकले होते तेव्हा आपल्याला 2 ते 3 राऊंडमध्ये असे मिळाले होते आणि आता आपल्याला पहिल्या राऊंडमध्येच इथे जवळपास 5 ते 6 जास्तच मिळालेत आपल्याला आणि आता पुन्हा आपण दुसऱ्या साईडला आलो आहे इथे होडी मस्तपैकी पार्क करून आपण आता थांबलो आहे आणि पुन्हा आता या साईडला आपल्याला एक 15-20 मिनटं आपण इथे टाईम थोडंसं घेऊ आणि पुन्हा इथूनच रिटर्न जाऊ काढायला पुन्हा दुसऱ्या राऊंडला त्याच्यामध्ये पण बघू आपल्याला किती मिळतात 75 years later. चला पुन्हा इथे 15-20 मिनटं आपले होऊन गेलेत आणि आता इथून आपण पुन्हा ते खोंडे काढायला सुरुवात करूया आता दुसऱ्या राऊंडमध्ये किती मिळतात बघूया चला काय नाही छोटीशी होईल खेकडा अरे रे गेली सोडलं होतं सगळं अडकली होती दोन आहेत शाबास दोन आहेत सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता इथे खूप मोठी खाडी आहे आणि आपण या साईडला आतल्या भागामध्ये आपण खेकडे पकडतो छान असं गणपती बाप्पा मोरया. आबा के सोडवालो. तीन आहेत गेली मोठी गेली. थांब मस्ती नको करूस
नथिंग. उचल उचल कोंडा उचल. खेकडा आता चलला ना. खेकडं खेकडं सोडलं. अरे खेकडं सोडला ना बघ. तुझ्या नादात एक गेली पण. खेकडं सोडला. चला मित्रांनो, पाणी पण आता सुकायला लागलं आहे आणि बरंच पाणी कमी झालं आहे आता. आणि कुर्ल्या पण आपल्याला खूप साऱ्या भेटल्या, तुम्ही बघितलं असेल. तर आता आपण बस करूया. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन वेगळा कंटेंट घेऊन. तोपर्यंत जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.